गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जो सुख नित्य प्रकाश विधु नाम रूपाधार मती न लखे जिही मती लखे तो मैं शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूप मम लहरी विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम शक्ति धनेश गणेश ज्या कृपालु सर्वज्ञ को ही आधारत मुनि ध्यान ताको होत उपाधि ते मोमे मिथ्या भान हे जिही जाने बिन जगत मनहु जेवरी साप नसे भुजग जग जी लहे सोहम आपे आप बोध चाही चाको सुकृती भजत राम निष्काम सो मेरो हे आत्मा काकू करू प्रणाम। 5 देवन के उपासकन को सम ब्रह्मलोक फल की प्राप्ति। जैसे शाखा भेदते कोई उदय काल में होम करे है कोई अनुदय काल में करे है फल दोनों को समान होवे है तैसे इच्छा भेदते 5 देवन में जाकी उपासना करे 3 सबते ब्रह्मलोक की प्राप्ति होवे है। काय एवढं सुग समोर का सांगायचं का सांगायचं हे खरं जर पाठीमागचा सिद्धांत कळला स्वप्नाच्या दृष्टीनं छाती प्रकरणाच्या दृष्टीनं जीव भेद जीवाचे भेदाची निवृत्ती करून 5 भेद ही कल्पना हे असं मुद्दे जर लक्ष राहिले ग्रंथातले आणि तो जर निश्चय झाला तर काम भागतं पण होईल आता झाला असेल हे बाकीच्या शास्त्राचा आढावा काढायला लागलेत आणि हे आढावा कुठं काढायला लागले ही स्वप्नातला विषय चालू आहे। देव तर्कदृष्टी स्वप्नात भेटला त्या साधूला असा कोणता देव की ज्याला झोप नाही आणि तिथून हा विषय सुरुवात केला। त्याच्यामध्ये काही शास्त्राचे आरोग्यशास्त्र योग्यशास्त्राचा समान सांगितला त्याच्यात काही सिद्धांत चुकले काही सिद्धांतात बरोबर आले वेदवाद सोडून सगळ्यांनी सिद्धांतामध्ये कमीपणा झाला त्यांचा आणि मग त्याच्यामध्ये काही नास्तिकता याचा विचार करून कर्माचा विचार सांगितला कर्माचा विचार सांगू आता उपासनेचा विचार सांगू लागला। उपासनेमध्ये 5च उपास्य देव होतं वेदामध्ये मुख्य करून 5च उपास्य देव ते विष्णू भगवान गणपती सरस्वती विष्णू भगवान गणपती विष्णू भगवान नाही विष्णू भगवान शंकर झाल्यानंतर गणपती शंकर सूर्य चितशक्ती आणि गणपती ही 5च लोक उपासनेत वेदामध्ये मान्य त्यामध्ये त्याच्यामध्ये आपापले भक्ताचे जे आपले विषय आहेत त्याच्यामध्ये श्रेष्ठ करण्याचा भाव एकमेकांमध्ये वाटतो त्याच्यामुळे एकमेकाचा काही तत्वामध्ये विचार होतो कमी जास्त ते सगळं त्याचं खंडन केले किंवा ते आरोग्य आहे असं सांगून आता ही 5 देवताचे 5 उपासक जे आहे त्या उपासनेने जर निश्चित केलं उपासना जर फलीभूत झाली ते हे 5 लोक ब्रह्मलोकात जातात। ब्रह्मरूप नाही का ब्रह्मलोक वैकुंठ लोक कैलास पितृलोक असे 21 लोक आहेत त्यामध्ये ब्रह्मलोकात जातात
म्हणजे ब्रह्मदेव जिथे त्या जाते. हा. तहा भोग भोगिके विदेह मोक्ष होवे हे. आणि तिथले काही भोग असेल ते भोग भोगून तिथं ब्रह्मज्ञान होतच आणि ते ब्रह्मज्ञान हे विजयमुक्तीला जातं. यद्यपि विष्णु आदिकण की उपासना से वैकुंठ लोकादिकण की प्राप्ति पुराण में कही है, ब्रह्मलोक की नहीं. तथापि उत्तम उपासक विदेह मुक्ति के अधिकारी देवयान मार्गंते सारे ब्रह्मलोक को ही जावे है. आता ज्या त्या लोकांनी महादेवाचा भक्त त्याला कैलास चालू जातो, विष्णूचा भक्त वैकुंठात जातो, असं जरी असलं तर उत्कृष्ट जो जिज्ञासू, उत्कृष्ट जो भक्त तो सत्य लोकनाम ब्रह्मलोकाला जातो आणि विजयमुक्त प्राप्त होतो. परंतु एक ही ब्रह्मलोक वैष्णव उपासक को वैकुंठ रूप प्रतीत होवे है और लोकवासी सारे तिसको चतुर्भुज पारपद रूप प्रतीत होवे है. आता जे विष्णूचे भक्त आहेत त्या विष्णूच्या भक्ताला कोणत्या लोकाला त्याला वैकुंठात वाटतंय. सत्य लोकाला जाऊ, कुठे जाऊ, त्याला सत्य लोकाला जाऊ देवायन मार्गाने. और आप भी चतुर्भुज मूर्ति होवे है. आणि स्वतः चतुर्भुज मूर्ती होती तो भक्त. फक्त विष्णूच नाही, तिथं चतुर्भुज होतात पण भगवंताचे मुख्य जे चिन्ह आहे त्याच्याकडे नाही. श्रीवत्सलाचं एक आहे आणि कौस्तुभ एक आहे. ही दोन वस्तू त्यांच्याकडे नाही. भक्त विष्णू लोकाला गेले ते विष्णूचं रूप होतं, स्वरूपाचा प्राप्ती होते, पण त्याच्याजवळ जे श्रीवत्सला सगळं भरभरचं टाच आणि कौस्तुभी यांच्याकडे नसतं. बाकी विष्णूसारखं सगळं अवतार होतो. तैसे शैव उपासक को ब्रह्मलोक ही शिवलोक प्रतीत होवे है. आता तसंच शिव भक्त असणारे ते ब्रह्मलोकाला जर गेले तर त्याला शिवलोकच वाटतं. तीस लोकवासी सारे त्रिनेत्र मूर्ति अपने सहित प्रतीत होवे है. आणि त्या लोकाला त्या देवा गेल्यानंतर त्रिमूर्ती 3 डोळे असणारे असे पण त्याला प्रत्ययाला येते. इस रीति से सर्व उपासकों को ब्रह्मलोक ही अपने उपास्य का लोक प्रतीत होवे है. अशा रीते ब्रह्मलोकच आहे. त्या ब्रह्मलोक ज्याची जशी उपासना तसेच ते लोक तसं वाटतं. काहे ते कारण यह नियम है, देवयान मार्ग विना अन्य मार्ग ते जे जावे है तिनका संसार में आगमन होवे है. आणि हे जर सोडून गेले, देवान मार्ग सोडून जर गेले तर ते संसारामध्ये परत येतात, नाही काही परत येत नाहीत. देवयान मार्ग त्याच्यावर दवयान आणि पितृयान दोन. सूर्यमंडल को भेदन करके ब्रह्मलोक में जाने का जो मार्ग सो देवयान मार्ग है का नाही. नीट लक्षात किती उपास आहे. सूर्यलोक त्याच्यातून पुढे जाता येतं. सूर्यमंडलात तो देवायन मार्ग. याही को अर्चिर मार्ग भी कहे है. याला शास्त्रीय काही अर्चिला मार्ग म्हणतात आणि काही वाम मार्ग, धूम्र मार्ग म्हणतात. हे 8व्या अध्यायामध्ये राजाने सगळं. हा. चंद्रमंडल को भेदन करके इंद्रलोक रूप ब्रह्मलोक में जाने का जो मार्ग सो पितृयान मार्ग है. हा. आणि तिसराच मार्ग सांगता येईल. आणि चंद्रलोक सोडून पुढे जर गेलं तर पितृयान मार्ग होणार. याही को धूम्र मार्ग भी कहते हैं. काही ठिकाणी याला धूम्र मार्ग म्हणतात. धूम मार्ग. धूम मार्ग. धूम मार्ग. धूम्र वेगळं, धूम वेगळं. और वारंवार जन्म मृत्यु के कारण मृत्यु लोक विषय आवने का जो मार्ग सो तीसरा जायस्व भ्रियस्व मार्ग है. ते जाणं येणं जन्म तिसरा मार्ग आहे. का बरं ते हे तिसऱ्या मार्ग जातात. हे दोन किंवा हे तिघ जातात देव लोकाला, पण जन्मरण पुन्हा काय येतात तिकडून जाऊन. वासना. वासना आहे पण उपासना नाही. उपासना.
उपासकच हे सांगितलं, ज्याला उपासना ते जातात येतात. कर्मानुसार, पुन्हा परत येतात. त्याला कोणता मार्ग म्हणले? जायस्व भ्रियस्व मार्ग. जायस्व भ्रियस्व हे त्याच नाव आहे त्या मार्ग. ये 3 संसार के मार्ग है और चौथा ब्रह्म ज्ञान रूप जो मार्ग सो मोक्ष का मार्ग. हो, आता हे 3 तर आहेत. एवढेच देवाने मार्गामध्ये लोकांतराला जाऊन, देव लोकांतराला जाऊन तिथून ते पुढे मोक्ष होतं. पण चौथा जो मार्ग आहे तो मोक्षाचा मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे भाष्यकाराची वाट पुसवची व्यासाचा मागवा घेत तो मार्ग. तेव्हा ऋषीमुनी ज्या मार्ग घेत तो मार्ग, तेव्हा तेनेच पंचे चालत असणार पहिले कोणतं काय. मग संत ज्या मार्ग गेले त्यावर संत जे गेले ते हे तर त्यांचं काम भागतंय साधकाचं, त्याला लोकांतराची गरज नाही. या ते देही या ते डोळा भोगू मुक्तीचा सोहळा साधकाचे विषय. बाकीचे उपासक जाते त्याला. जाते याते विदेह मोक्ष के योग्य उपासक सारे ब्रह्मलोक को जावे है. जे मुक्त होण्याची योग्यता आहे ती सगळे भक्त किंवा सगळे उपासक ब्रह्मलोकाला जातात. 30 ब्रह्मलोक में ऐसी अद्भुत महिमा है. उपासक की इच्छा के अनुसार सारी सामग्री सहित वह ब्रह्मलोक ही तिनको प्रतीत होवे है. आता तिथले का ऐश्वर्य, तिथलं खाणं, तिथं राहणं, तिथलं वेदवाणी ऐकायला येणं, हे सगळं एक विशेष आहे त्या लोकांमध्ये, म्हणून तो मुक्त होतो. इस रीति से पांचों देवन के उपासकन को सम फल होवे है. असं पाचही उपासक, पाचही देवतेची उपासना करणारा या पाचही उपासकाला सारखंच फल होतं. सगळं ब्रह्मरूप होतं पाचही. या के विषय एक परमात्मा में नाना नाम रूप संभवे है. यह शंका होवे है पांचों देवन के नाम रूप भिन्न भिन्न कहे है और ईश्वर एक है. एक ईश्वर के नाना रूप संभवे नहीं. आता एक शंका वगैरे विशेष चालायचं ते 5 उपासक 5 उपासना 5 प्रकारचे उपासना करतात. ईश्वर तर एकच, मग एकाला असे 5 रूप कसं काय घेता येते? ताका यह समाधान परमार्थ से नाम रूप कोई परमात्मा में है नहीं. परमार्थ दृष्टीनं चैतन्य ठिकाण नामरूप नाही. मंद बुद्धि को उपासना वास्ते नाम रूप रहित परमात्मा के मायाकृत कल्पित नाम रूप कहे है. आता सिद्धांताच्या दृष्टीने चैतन्य नामरूप नाही, पण उपासका दृष्टीने भक्ताच्या दृष्टीनं त्याला नामरूप आलंय मायाच्या उपाद्वारे. याते एक परमात्मा में मायाकृत कल्पित नाम रूप नाना संभवे है. आता मला बाहेर जावं लागतं ना वाटतं. जातो त्रास व्हायला लागला. पाणी आहे का नाही कोणा ठक बघ बरं पटकन. नसं ते बघ की टाकलं टाक. काय करतात ठेव बॅटरी दे. आता दुपारी झालं ना रेस्ट काच चालू ती माया.
चला याते म्हणून एक परमात्मा में मायाकृत कल्पित नाम रूप नाना संभवे है. म्हणजे एक मायाच्या संबंधाने काय वेदांत लई मजा करतो. वाक्य लक्षात घेऊन काय लिहिलंय की एकच परमात्मा मायाच्या उपाधीद्वारे कल्पित नाव घेतो. ईश्वर, विष्णू, सूर्य हे सगळं कल्पित नाव. मग कल्पित असून काय कुठेच सिद्धांत आहे. म्हणजे जर कळलं तर एक चेतनच खरे, बाकी सगळं कल्पित आहे. इस रीति से सर्व पुराण वाक्यन का विरोध दूरी होवे है. हे जर कळलं तर जे पुराण आहेत, भागवत पुराण त्याच्यामध्ये विष्णूचं वर्णन केलं, शिवपुराण त्याचं शिवाचं वर्णन केलं, आणि त्याच्यामध्ये जे काही आंधळे लोक त्याच्या आमचा देव मोठा तो देव लहान असं म्हणतात ना, तर हा विरोध नाही सांगितलं. सारे पुराण का कारण पुराण हो, और कार्य ब्रह्म के उपासना की क्रमते उपादेयता और हेयता में तात्पर्य. म्हणून सगळं माया उपाद्वारे जे ज्याची उपासना त्या उपासनेचे कार्य आणि त्याचा त्याग आणि स्वीकार. पुराण वाक्यन में विरोध शंका का मुख्य समाधान तो यह है, विष्णु, शिव, गणेश, देवी और सूर्य इसते आदि लेके जितने एक एक के नाम है सो सारे कारण ब्रह्म के नाम है. आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवा. अगोदर उदाहरण सांगतो. सोनं कारण आहे, माती कारण आहे, सूत कारण आहे. आता माती कारण असलं त्या मातीचे अनेक घट होतात. त्याला कळस म्हणताय, कोणी सुगट म्हणते, कोणी बोलक म्हणते, कोणी बारकं लोटकं म्हणते, पण सगळ्यामध्ये आणि हे कारण मायाद्वारे ते मानस झालं. तसं मायाच्याद्वारे 5 देवता कारण ठिकाणी, त्याच्यानंतर जे काही झाले उपपुराण ज्याच्यामध्ये देवीचं वर्णन आहे, ज्याच्यामध्ये सूर्याचं अनेक रूपाने, गणपतीचं अनेक रूपाने वर्णन, हे कार्य ब्रह्म. आणि याचं मूळ कारण जर असं तर मुख्य 5 देवता, आणि त्याच मुख्य 5 देवता सुद्धा मायाद्वारे कल्पित स्वरूपाच्या आहेत. आणि तेच असणारे मग सौर भक्त, सूर्याचे भक्त सूर्याचं वर्णन मोठेपणे करतात. जे असं म्हणून जे पुढे जे त्याला कारण म्हणावा आणि त्याचं कारण त्याला कारण म्हणावं. पण कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म. कारण ब्रह्म जर पाहिलं तरी 5 देवता प्रसंगाने, आणि त्याच्यानंतर जे पुढे अवतार झाले ते कार्य ब्रह्म. आता याच्या पुढे जाऊ. कारण सच्चिदानंद आहे, पण माया उपाधीच्या दृष्टीने हे 5 देवता सुद्धा कार्यस्थान आहे, पण याचं कारण चेतन आहे. आणि त्याच्या पुढे हे 5 देवता कारण जर म्हणलं त्याच्या बाकीचे कार्य आहे. म्हणून कार्य कारण भाव कळायला पाहिजे. मग कारणाची नजर असेल तर वाद होत नाही, कार्याचं बसलं तर उगाच तुझी वाद होते. आता 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुर्या, 4 धाम, शंकर, विष्णू, महादेव, रुद्र, गणपती, 8 गणपती, 33 गणपती, हे कार्य ब्रह्म. गणपती एकच. तेव्हा अनंत ऋतू अनंत वेशे, विष्णू उपासने दृष्टीने कारण एक आहे, त्याच्या अनंत तो कार्य आहे. आता त्याच्या पुढे चला. एक खरं कारण ब्रह्म आहे, आणि त्या ब्रह्माचं मायोपाद्वारे हे सगळे कार्य आहे. म्हणून जर कारणाची नजर असेल माणसाला काहीच समाधान राहते. आणि जर कार्य असेल, एकदा काय झालं, किसन एक वारकरी होता. ते पांडुरंगाचा भक्त उपासक चांगला. आम्ही आपलं दोघं एका गाडीत येतो. उमादेवी आली की मी खाली उतरून उमादेवीच्या दर्शनाला गेलो उमापूरला. आणि ते आलं तर ते कुठे म्हणले हे असं म्हणलं. आता त्याचं हे दूर आहे, कारण त्याला पांडुरंग दुसरं काहीच नाही. पण माझा पांडुरंग अंतरपणे नसलं हे कुठे कळतंय. देवी तोच झाला, देव तोच आहे. अनंत रूप अनंत वेळी कुठे लावायचं. पण त्याची ती दृढ भावना असं त्याला नाही बोललो मी, ऐकून काय बोललो. मग कोणत्या देवाचं पाय पडलं म्हणजे काय झालं. कारण कोण जर पाहिलं तर वय आहेत का ज्ञानोबा पाठ का विजय झाले तरू
अथवा भंगार चालन करो तैसा मजे का विस्तरते हे जग. तेव्हा भूमी अतोनी स्वयंभ काय घडी गाडी ते कोंभ ते कुळाल मोतीचे घर उमटले की. म्हणून कारणा कोण पाहिलं तर कार्यावर सृष्टी कनिष्ठ असलं तर कारण कोण पाहिलं हे काही वाटत नाही. आणि त्याला कारणाचे न जर राहिले त्याला गणपतीच्या भक्त सगळे गणपती दिसावेत, विष्णूच्या भक्त सगळे विष्णू दिसावेत, शंकराच्या भक्त सगळे शंकर दिसावेत, सूर्याच्या भक्त सगळे सूर्य दिसावेत, देवीच्या भक्त सगळे देवी स्वरूप दिसावं. म्हणजे खरी उपासना. चला. और कार्य ब्रह्म के भी सारे नाम है. आणि कार्य ब्रह्म त्या अनेक रूपांचे नाम वेगळे आहेत. कृष्ण काय अनेक रूपाचे अनेक नाव. जैसे माया विशिष्ट कारण को ब्रह्म कहे है. माया विशिष्ट कारण म्हणून माया विशिष्ट चैतन्याला ईश्वर म्हणून त्या ईश्वरच्या पुढे कार्य. और हिरण्यगर्भ कार्य और हिरण्यगर्भ कार्य है. आणि हिरण्यगर्भ कार्य. मग हिरण्यगर्भ दुसरा बी आहे ईश्वराचा. पहिलं सूत्रात्मा हिरण्यगर्भ आणि विराट अव्यकृत. सूत्रात्मा अव्यकृत कारण दे. पुन्हा हिरण्यगर्भ सूक्ष्म दे दुसरा आणि विराट इकडे कारण दे अज्ञान. हिरण्यगर्भ ठिकाणी सूक्ष्म दे आणि विराट ठिकाणी स्थूल दे. पण हे तो मूळ एक ईश्वरच आहे. ईश्वर तो अव्यकृत आहे. इकडे जीव अज्ञानी असल्यामुळे अव्यकृत अज्ञान अशा रीतीची संगत आहे. ताको भी ब्रह्म कहे है. कशाला? हिरण्यगर्भ त्याला ब्रह्म म्हणतात. इस रीति से कारण ब्रह्म को विष्णु शिव गणेश देवी सूर्यपद बोधन करे है. जी कारण मुख्य दैवत आहे त्याला ही 5 नावं दिलेत. और कार्य ब्रह्म को भी 5 पद बोधन करे है. आणि कार्य ब्रह्माला 5 प्रकारे नाव दिलेत. 5 ऐसे 5 पदन के जो नारायण नीलकंठ विघ्नेश शक्ति भानु इत्यादि अनंत पर्याय है ना. अनेक नाव. एक मुख्य सूर्य देवी गणपती शंकर आणि विष्णू हे मुख्य. आणि त्याला पुन्हा वेगळे नाव दिलेत. नीलकंठ 5 तोंडाचा 10 हाताचा पण मुख्य एकच माया विशिष्ट. तसं विष्णू कृष्ण वामन हे सगळे परशुराम हे सगळे 4 एकच पण विष्णू एकच. तो सारे कारण ब्रह्म और कार्य ब्रह्म दोनों वाकू बोधन करे है. म्हणून हे जर कळलं तर कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म याचे ज्ञान करून जाणार आहेत. कहूँ कारण ब्रह्म को और कहूँ कार्य ब्रह्म को प्रसंगते बोधन करे है. काही काही ठिकाणी प्रसंग प्राप्त महत्व वर्णन केलं. कार्य ब्रह्माचं वर्णन केलं. रामप्रभू असे होते, रामप्रभू अद्भुत होते. हे कार्य ब्रह्माचं पण कारण रूपानेच. जैसे सैंधव पद अश्व लवण दोनों वाको बोधन करे है. आता सैंधव हे पद दोन्ही बोध करतो. घोड्याला बी आणि मिठाला बी. भोजन प्रसंग में सैंधव पद लवण को बोधन करे है. आता सैंधव ही पद आहे का नाही हे कसं पंक्तीच्या कशाचं बोधन करतो मिठाचं. और गमन प्रसंग में सैंधव पद अश्व को बोधन करे है. कळल्याची ही पंक्ती निघायच्या वेळेला त्याला सैंधव घोडच बोलायचं. वैष्णव पुराण में विष्णु नारायण आदि पद कारण ब्रह्म के बोधक है. म्हणून विष्णू नारायण परशुराम राम हे जे आहे ते कार्य ब्रह्माचं बोधक आहे. आणि याचं एकच मूळ पाहिलं तर विष्णू आहे. कारण विष्णू आहे आणि बाकीचं कार्य आहे. शिव गणेश सूर्य आदि पद कार्य ब्रह्म के बोधक है. आणि शिव गणेश सूर्य ही कार्य ब्रह्माचे बोधक आहेत. आणि शिव जे आहे ते कारण आहे. याते वैष्णव ग्रंथन में
विष्णु की स्तुति और शिवादिकन की निंदा से व्यास का यह अभिप्राय है, कारण ब्रह्म उपास्य है और कार्य ब्रह्म उपास्य नहीं। बस हेच आहे. कारणाकडून मोजा, कार्याला प्राधान्य देऊ नका. पण कारण कळत नाही, कार्याला प्राधान्य दिले आणि मग तुझी बाजी होती. कैसे स्कंद पुराणादि शैव ग्रंथन में शिव महेश आदि पद कारण ब्रह्म के बोधक है और विष्णु गणेश देवी सूर्यादिक पद कार्य ब्रह्म के बोधक है ना. स्कंद पुराणामध्ये शंकराचं कारणचा ठरलेली, बाकीचे कार्य. याते तीन में भी कारण ब्रह्म की स्तुति और कार्य ब्रह्म की निंदा है. ठरलेलं. तैसे कारणाची स्तुती आणि कार्याची निंदा म्हणजे गौणपणा. निंदा म्हणजे मूर्ख नाही, म्हणजे गौणपणा. हा. तैसे गणेश पुराण में गणेश पद कारण ब्रह्म का वाचक और विष्णु शिवादिक पद कार्य ब्रह्म के वाचक है. गणेश पुराण मध्ये गणेश कारण, बाकीचे विष्णू की कार्य ब्रह्म है. याते कारण की स्तुति कार्य की निंदा. म्हणून कार्य कमीपणा, कारणचे मोठेपणा. तैसे काली पुराण में काली देवी आदि पद कारण ब्रह्म के बोधक और विष्णु शिव गणेश सूर्यादिक पद कार्य ब्रह्म के बोधक. देवी उपासक ते मूळ कारण जे असणार कालिका त्याला कारण म्हणावा आणि त्याचे कार्य विष्णू गणेश शंकर हे पुढे घ्यायचे, ते कार्यस्थानी. याते काली पद बोध्य कारण की स्तुति और विष्णु शिवादिक पद बोध्य कार्य ब्रह्म की निंदा है. म्हणून स्तुती कारण ब्रह्मची स्तुती देवीचे आणि तिचे कार्य विष्णू त्याचे ते गौणत्व. तैसे सौर पुराण में सूर्य भानु पद बोध्य कारण ब्रह्म है ताकि स्तुति और अन्य पद बोध्य कार्य की निंदा. सौर ग्रंथामध्ये सूर्याची स्तुती कारण ब्रह्मचे आणि बाकी कार्य विष्णू ही त्याचे गौणत्व. निंदा म्हणजे गौणत्व. कारण निंदा या शब्दाचा एका वेळेस न कळणारा वेगळा होईल, म्हणून निंदा या शब्दाचा गौण. इस रीति से सकल पुराण में कार्य कारण की संज्ञा रूप संकेत का तो भेद है, उपादेय हेय जो अर्थ साका भेद नहीं. आता ते उपादेय त्याचा भेद नाही आणि अशा रूपाने कार्य कारणामध्ये भेद आहे, पण कारण एकच आहे. सूर्याचं फक्त तो मुख्य सूर्य कारण, बाकीचे ते 108 नावं तो काय कार्यस्थानी. विष्णूचे भक्त विष्णू मुख्य कारण आहे, त्याचे हजारो नाव हे कार्यस्थानी. शंकराचे मुख्य शंकर आहे, त्याचे कार्य कारण कार्य कार्यस्थानी. देवीचे तेच आहे. सकल पुराण में कारण ब्रह्म की उपासना उपादेय है और कार्य की उपासना हेय है. म्हणजे एकच ग्राह्य, एकच त्याचे आहे. याते म्हणून सारे पुराण एक कारण ब्रह्म को उपास्यता बोधन करे है, तिनका आपस में विरोध नहीं. म्हणजे कारण ब्रह्माचे बोधन करण्याचे पुराण त्याच्यामध्ये फरक भेद नाही, त्याच्यावर श्रेष्ठ कनिष्ठता नाही. म्हणून तर आपण कार्य ब्रह्माकडे जे कार्य ब्रह्म समजणारे, कारण ब्रह्म न कळणारे, देवीचं मूळ स्वरूप न कळणारे आणि त्या देवीचे स्वरूप अष्टभुजा असे जे म्हणणारे कार्य ब्रह्म, हे जर त्याचं नीट नाही कळलं तर त्याच्यामध्ये भेद पाहतात, मग एकूण एकाचे कमी जास्त पाहतात. म्हणून कारण ब्रह्म कोण पाहिलं तर काही भेद नाही, श्रेष्ठ कनिष्ठता नाही. असं मूर्ति प्रतिपादन का अभिप्राय. आता जी मूर्ती देवाची, विष्णूची मूर्ती, शंकर, त्याचं तात्पर्य काय. यद्यपि चतुर्भुज त्रिनेत्र सतुंड अष्टभुजादिक मूर्ति माया के परिणाम है और चेतन के विवर्त है. हे जेवढे नामरूप आहेत, ते विष्णूचे नामरूप असो, सावळावरनं पिवळा पितंबर असं किंवा शंकर आहे, पांढरा रंग आहे, पातोंड आहेत, कपाळ आहे, विभूती आहे किंवा देवी किंवा हे सगळे कल्पित अधिष्ठान एकच आहे. याते कार्य है और तिनकी भी उपासना कही है. ते भी कार्य पण त्याची उपासना सांगितली. तथापि तीन चतुर्भुजादिक मूर्तियों का जो माया विशिष्ट कारण है, तासे विचार किए ते भेद नहीं. आता माया विशिष्ट कारण ईश्वर, त्याचं कार्य विष्णू
त्याच्यात त्याचा काही भेद नाही विचार दृष्टीनं. याते 3 आकारण को बाधिके कारण रूप से 3 की उपासना में तात्पर्य म्हणजे आकारण आहे म्हणजे कारण नाही त्याचा बाध करून कारण असणार त्याची उपासना ध्यान करावं. त्याचं एकच ओमची उपासना त्यात हे येतं बाकीचे कार्य काहे ते आकार कार्य है याते तुच्छ है और कारण सत्य है. आकार कसा आहे कार्य मग ते त्याज्य आणि त्याचं अधिष्ठान असणार आहे सत्य. मग तुम्ही अलंकार मोडता का सोनं मोडता माती फोडतो का घट फुटतो तंतू तुटतो का रू तुटतो कारणामध्ये काहीच नाही. मग कारण पाहायचं आणि कार्याचा बाध करायचा. हो म्हणून सांगितलं एवढे नामदेवराय पांडुरंगाचे भक्त पण शेवट आज्याचा सांगितलं ऐक जरा. कृष्णाला आई यशोदा देवाला बाबुल म्हणते त्यातल्या तर 10 चरण आहेत पण एकच चरण माझ्या लक्षात आहे आणखी दुसरे असतील. होता कळीचा अर्थ मामा म्हणे येई बा धावतो मामा म्हणणे पंढरीनाथ कैसा बाबुल झाला असेल. जो पंढरीनाथ आहे त्याला मूळ स्वरूप न कळल्यामुळे तो आपलं करता मूळ स्वरूप न कळल्यामुळे पांडुरंगाला इतका पूज्य इतका समजायचं की माप नाही. आणि त्याला त्या ईश्वरक्षेत्री कृपा झाली त्याच उपास्याच्या अवतारा पांडुरंगाला नामदेव काय म्हणतात बागू कृष्ण राहिले चिवला नाहीतर त्या सांगून बागूला घुसळून उशीर झाला रणसोड गोविंदा गब्बस कृष्ण. हो ते बागूला सांगून बागू म्हणजे काय शब्द एक वस्तू आहे. मग आध्यात्म अर्थ आहे का शब्द आहे शब्द. मग गुरुनी सांगा मग अध्यात्म करण्यामध्ये अध्यास आहे का अर्थ आहे. मग जग आहे का ब्रह्म आहे. मग ब्रह्म म्हणल्यानंतर अधिष्ठान आलं आणि जग म्हणल्यानंतर शब्द आहे वस्तू नाही. आणि तसं आता इकडं संकल्प शब्द आहे का दृश्य आहे. मागचे संस्कार ऐकते येणे संकल्प दृश्य आहे संकल्प नाही शब्दच आहे. आजच दृष्टी संकल्प शब्द आहे. कुठं साधून किती गंमत आहे. आणि कळून त्याचा दृढ निश्चय झाला मग येते आनंदाची शक्ती. त्याची एक शक्ती आवरच राहते त्याच्याजवळ. त्या शक्तीमध्ये दुसरं स्मरणच नाही. त्याची महिमा ती वेगळीच आहे. त्याला एकच जाळे त्याच्या मुशाच्या कळे. जर शब्दांनी एवढे गण आपल्याला सुटतात तर असे मजा येते. वस्तूशी संबंध झाल्यावर काय मग होत आहे. ही त्याची कोणच आहे. म्हणून त्या दिवशी ब्रह्मरसगी काढला त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे होतं पण नाही बैठक. आणि हे संस्थेच्या पोरांचे बहुतेक बिनचूक नाही निराव्यानंतर नाही. चला और जाकी मंद प्रज्ञा आकार में ही स्थित होवे तो शास्त्र उक्त आकार की ही उपासना करे. आता ज्याचे मंद बुद्धी ज्याला आकाराचं परिकळ सच्चेदन कळा ना त्याला ते सांगतात कौतुक. तासे भी प्रज्ञा निश्चल होय के कारण ब्रह्म की उपासना में स्थिती होवे है. त्याची प्रज्ञा म्हणजे बुद्धी निश्चित झाल्यावर त्याला पुढचं ज्ञान असतं. म्हणून सगुणी बसला त्याची. म्हणून सगुणाची सुद्धा भक्ती निष्काम जर असेल. अरे सगुण परमात्म्याचं दर्शन झालं तर काय कावर झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे
तर भागवतच विषयाला सांगतो ते चिंतू. बाकीच्या एका पदार्थावरून विष्णूचं ध्यान सांगते एका भाविकाला. मग विष्णूचं ध्यान सांगितल्यानंतर सावळावर नाही, पिवळा पितंबर आहे, वस्त्रनसन आहे, कौस्तुभ आहे, वैदिक गळ्यात माळ आहे, कानात किरीटकुंडल मंडित आहे, ओर्ध पुंड केसरी गंध आहे, नवरत्न सोन्याचा मुकुट आहे, एक हातात शंख आहे, दुसऱ्या हातात चक्र आहे, तिसऱ्या हातात गज आहे आणि चौथ्या हातात कमळात फुल आहे. असं आहे. मग असं करत करत मग हे सगळं ठेव आणि पूर्ण मूर्ती ध्यानावर चालल्यानंतर त्याच्या चेहऱ्याकडे लक्ष देऊन दे. नाथ महाराज चेहऱ्याकडे लक्ष देऊन आनंद आहे. मग आता आनंद सगुणाच्या चेहऱ्यावर आनंद झाला, तो त्या ध्यानातून तो आनंद कळला का नाही. मग सगुणातून निर्गुण. कारण आनंदाला काही रूप आहे का, आनंद नाही का. तसं सगुणाच्या भक्तीमुळे त्या चेहऱ्याकडे पाहिलं तो आनंद दिसतो, म्हणजे ते आनंद मोठं सोडून झालं. मग सगुणी भक्ता ते हे हे सगळे गणित शब्द सुटतो ना. त्या खास जर असेल तर ते धन्य त्याचं त्याला माफ नाही. धन्य धन्य. चला तासे भी प्रज्ञा निश्चल होय के कारण ब्रह्म की उपासना में स्थिती होवे है. आणि त्या सगुणाची भक्ती पूर्ण जर झाली, बुद्धी स्थिर होते, विक्षेप नाहीच होतो. कारण ब्रह्म असणारा निर्गुण निराकार त्याचा अनुभव येतो. संपला विषय. कारण ब्रह्म की उपासना इस रीति से कही है. आता कारण ब्रह्माची उपासना कोणत्या केली ती पाहू आता उद्या. कुंडली